मित्रांनो, आज आपण अशा एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या केवळ एका सहीने या देशातल्या करोडो लोकांचं नशीब बदललं। पण तुम्हाला माहितीये का, ज्या माणसाला शाळेत पाणी पिण्याची बंदी होती, ज्याला वर्गाच्या बाहेर बसवलं जायचं, त्याच माणसाने पुढे जाऊन भारताच्या रिझर्व्ह बँकेचा म्हणजेच RBIचा पाया रचला। आज जग त्यांना फक्त संविधान निर्माते म्हणून ओळखतं, पण ते त्याच्याही पलीकडे जाऊन एक महान अर्थतज्ञ, जलतज्ञ आणि कामगारांचे कैवारी होते। आज गोष्ट आहे अशा एका महामानवाची, ज्याने आपल्या बुद्धीने संपूर्ण जगाला नतमस्तक केलं। ते म्हणजे सिम्बॉल ऑफ नॉलेज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। नमस्कार, मी अश्विन। आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक सामान्य व्यक्ती ते विश्वरत्न होण्याचा हा ऐतिहासिक प्रवास आपण आज पाहणार आहोत। लोक म्हणतात माझ्याकडे पैसे नाहीत, परिस्थिती वाईट आहे, पण एकदा बाबासाहेबांकडे बघा। लंडन मध्ये राहताना पैशाअभावी ते दुपारी फक्त एक पाव आणि कपभर चहा पिऊन दिवस काढायचे, पण अभ्यासाची भूक इतकी मोठी होती की त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा 8 वर्षाचा अभ्यासक्रम केवळ 2 ते 3 वर्षात संपवून जागतिक रेकॉर्ड केला। विचार करा मित्रांनो, ज्यांच्याकडे 32 पदव्या आणि 11 भाषांचं ज्ञान होतं, त्या माणसाला सुरुवातीला शाळेत बसायला चटई सुद्धा घरून न्यावी लागायची, पण या जिद्दीला साथ मिळाली ते बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराजांची। त्यांनी भीमरावांची बुद्धी ओळखली आणि त्यांना परदेशात शिकायला प्रोत्साहन दिलं। ही केवळ पदव्यांची गोष्ट नाही, तर ही गोष्ट आहे विद्येच्या जोरावर जगावर राज्य कसं करावं याची। आजचं कोलंबिया विद्यापीठ आजही अभिमानाने सांगतं की हा आमचा विद्यार्थी होता। असा एक काळ होता जिथे माणसाच्या सावलीला सुद्धा विटाळ मानलं जायचं। तेव्हा प्राण्यांना पाणी पिण्याची परवानगी होती, पण माणसाला नाही। 1927 सालचा तो महाडचा चवदार तळे सत्याग्रह आठवा। ही केवळ पाणी पिण्याची लढाई नव्हती, तर ती माणसाला माणूस म्हणून सिद्ध करण्याची लढाई होती। ज्या हातांनी विहिरीला स्पर्श करण्याची सुद्धा बंदी होती, त्याच हातांनी चवदार तळ्याचं पाणी पिऊन शतकानुशतकाचा अन्यायाचा डोंगर पोखरून काढला आणि तिथेच त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं। कारण त्यांना अशी व्यवस्था हवी होती जिथे प्रत्येक माणूस समान असेल। त्यांनी सांगितलं की स्वातंत्र्य हे मागून मिळत नाही, तर ते मिळवावं लागतं। तुम्हा सर्वांना वाटतं का की बाबासाहेब फक्त एका समाजापुरते मर्यादित होते? तर हे नीट ऐका। आज तुम्ही जे 8 तास काम करून घरी जाता ना, ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे। त्याच्या आधी भारतात 14 तास कामगारांना राबावं लागायचं। त्यांनी कामगार मंत्री असताना ड्युटीचे तास 8 वर आणले, महागाई भत्ता सुरू केला आणि स्त्रियांना प्रसूती रजा मिळवून दिली। एवढंच नाही, तर भारताच्या हिराकूड आणि दामोदर घाटी सारख्या मोठ्या धरणांची स्वप्न बाबासाहेबांनी 1940च्या दशकातच पाहिली होती। ते केवळ एका पुस्तकाचे लेखक नव्हते, तर ते आधुनिक भारताचे खरे आर्किटेक्ट होते, ज्यांनी भारताच्या प्रगतीची पायाभरणी केली। लंडनच्या गोलमेज परिषदेत जेव्हा बाबासाहेबांनी शोषितांची बाजू मांडली, तेव्हा इंग्रजही हादरले होते। पुढे गांधीजींसोबत झालेला पुणे करार असो की भारताचे संविधान लिहिण्याची जबाबदारी असो, बाबासाहेब कधीही डगमगले नाही। 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस रक्ताचं पाणी करून या माणसाने जगातली सर्वात मोठी लोकशाही एका पुस्तकात बांधली। जेव्हा इतर नेते आपल्या सत्तेसाठी लढत होते, तेव्हा बाबासाहेब प्रत्येक भारतीय स्त्रीला मतदानाचा आणि मालमत्तेचा अधिकार देण्यासाठी झगडत होते। त्यांनी सांगितलं होतं, मला तो धर्म आवडतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवतो। आणि म्हणूनच आयुष्याच्या शेवटी त्यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बुद्ध धम्माची दीक्षा घेतली, जिथे केवळ माणुसकीला स्थान होतं। मित्रांनो, 14 एप्रिल हा केवळ उत्सवाचाच दिवस नाही, तर तो स्वतःला शिक्षित करण्याचा एक संकल्प दिवस आहे। कारण लक्षात ठेवा, जो वाचतो तोच वाचवतो। बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। हा इतिहास प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचवा, कारण आपण हा वारसा फक्त घोषणांचाच नाही, तर तो या देशाला आणि जगाला दिशा दाखवणाऱ्या ज्ञानसूर्याचा आणि लोकशाहीचा आहे। व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि शेअर करायला विसरू नका, कारण विषय कोणताही असो, आपला मुद्दा भारी आहे।